तर धर्मस्वातंत्र्य विधेयकावरून मवियामध्ये दुफळी असल्याचं समोर आलेलं आहे। महायुतीच्या विधेयकाला ठाकरेंनी पाठिंबा दिलेला आहे। धर्मस्वातंत्र्य विधेयकावर राज्यसभेत चर्चा झाली। धर्मस्वातंत्र्य विधेयक राज्यसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी मांडलं। यावेळेस ठाकरेंनी पाठिंबा दिलाय, मात्र पवार गटाचा पाठिंबा नसल्याचं समोर आलंय। बळजबरी, फसवणूक इत्यादीद्वारे बेकायदेशीर धर्मांतरणापासून संरक्षण करण्याकरता हे विधेयक आहे। त्यामुळे कोणी धर्मांतर करू नये याकरता हे विधेयक नाही, तर फसवणूक, बळजबरी किंवा तत्सम बाबींकरता आणि त्या माध्यमातून होणारं धर्मांतर हे त्यापासून नागरिकांचं रक्षण झालं पाहिजे याकरता हे विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे। आणि धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे एका धर्मातनं दुसऱ्या धर्मात नेण्याच्या संदर्भात या ठिकाणी हे प्रतिबंधित करतं। आता याच्यामध्ये व्याख्या देखील अतिशय स्पष्ट केलेल्या आहेत। प्रतिबंधित काय आहे? प्रतिबंधित आहे कुठल्या पद्धतीनं धर्मांतर होतं, तर ज्याच्यामध्ये आमिष असेल, जबरदस्ती असेल, त्या ठिकाणी फसवणूक असेल, बळजबरी असेल, लबाडी असेल किंवा अल्पवयीन अशा पद्धतीचं धर्मांतरण असेल, गैरवाजवी प्रभाव असेल, अशा धर्मांतरणाला बेकायदेशीर धर्मांतरण ठरवण्यात आलेलं आहे। या पद्धतीनं केलेलं कुठलंही धर्मांतरण हेच फक्त या ठिकाणी बेकायदा धर्मांतरण होणार आहे। या कायद्यातल्या तरतुदीचं जर उल्लंघन करून त्या ठिकाणी एखाद्याचं धर्मांतरण केलं असेल, तर धर्मांतरण करणारा व्यक्ती किंवा संस्था हे ज्या पद्धतीनं ते इन्व्हॉल्व असतील त्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षेस पात्र असतील आणि अशा पद्धतीनं झालेलं धर्मांतरण हे नल अँड व्हॉइड होईल। हे धर्मांतरण झालेलं नाही अशा पद्धतीनं शून्यवत व निरर्थक असं त्या ठिकाणी होईल। कुठल्याही एका धर्माचा विधेयकामध्ये हा उल्लेख नाही, हे मी पुन्हा सांगतो। हिंदू धर्माकरता किंवा हिंदू धर्माच्याच फायद्याकरता किंवा हिंदू धर्माच्याच उत्थानाकरता वगैरे सुद्धा याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही आणि म्हणून या कायद्याला विरोध करण्याचं काहीही कारण नाही।